अमित ठाकरेवर माहीमधून निवडणूक लढवत आहेत. संजय राऊतांचं असं स्टेटमेंट आलेलं आहे की जर तुम्हाला तिकडे पाठिंबा हवा असेल तर आमची चर्चेची दारं उघडी आहेत. बरोबर आहे, काय चूक आहे? मदत त्यांना करायची न सपोर्टची अपेक्षा आमच्याकडून करायची हे पण चुकीचं आहे ना. करायचं तर सगळं मनापासून झालं पाहिजे, मग सगळ्या गोष्टी होऊ शकतील. त्यामुळे संजय राऊत साहेब बोलले ते योग्य बोलले. यातून आता अशी चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे पुतण्या अमित ठाकरे यांना मदत करण्याच्या विचारात आहेत. मुद्दा तसा नाही आहे, मुद्दा व्यक्तिगत नाही आहे. हा मुद्दा हा संघटनेचा आहे, मुद्दा हा विचाराचा आहे. कारण आत्ताच लोकसभेला मनसेनं काय केलं, कोणाचा प्रचार करत होते? शिवसेना पडावी म्हणून जीवाचा आटापिटा केलाच ना. उद्धवजीचं नेतृत्वाला हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच ना. मग असं असताना मला असं वाटतं अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चूक आहे. आणि जर तशी अपेक्षा ठेवायची असेल तर सगळ्या गोष्टी मनापासून झाल्या पाहिजे. मग ठीक आहे, सगळा पॉझिटिव्ह विचार झाला पाहिजे ना. फक्त आपल्यापुरत्या पाठिंब्याचा मुद्दा हा पॉझिटिव्ह होऊ नाही शकत. महायुतीच्या नेत्यांचा अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सूर आहे. मात्र ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते सदा सरवणकर सोमवारी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे बघ, तिथं सदा सरवणकर कित्येक वर्षांनी आमदार आहे. मागची 2 टर्म आहे, मध्ये 1 का 2 टर्म नव्हते, ते त्याच्या आधी होते. आणि त्यामुळे मला वाटत नाही की सदा सरवणकर कुठे काय थांबतील किंवा माघार घेतील असं मला तर मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे महायुतीला मनसेनं तर लोकसभेला पाठिंबा दिलाच होता, पण मधल्या काळात वेगळी भूमिका, 288 उमेदवार लढायची भूमिका, घडीत थोडे लढायचे, घडीत पाठिंबा घ्यायचा, हे वेगवेगळ्या भूमिका लोकांना आवडत नाही ना. एक जे काय व्हायचं, जिथं जाईल तिथं, जिथं पोहोचेल तिथं पोहोचेल अशी भूमिका घेतली पाहिजे. होक और कुक, जे व्हायचं ते होईल. आता अमित ठाकरे पाठोपाठ महायुती बाळा नांदगावकरांना सुद्धा शिवडीमधून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आता हीच भूमिका जी इथं आहे माहीमध्ये, तेच शिवडीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका असली पाहिजे ना. एक तर त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यावा महायुतीला, नाही तर विरोध करावा, ही भूमिका घेतली पाहिजे मनसेने. तर या सगळ्या गोष्टी होतील. सचिन सावंत आहेत काँग्रेसचे नेते, ते म्हणतात की मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं, मात्र मला अंधेरीतून उमेदवारी मिळाली, त्यामुळे ते लढायचं नाही असं म्हणतात. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, मला वाटत नाही त्याचा आमच्याशी काही संबंध आहे. शरद पवारांची दुसरी यादी काल जाहीर झाली, ज्यामध्ये बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिलेली आहे, तर आपल्या गंगापूरमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. संदीप तर ऑलरेडी आमदार आहेच बीडमधून, आणि या सगळ्या गद्दारीनंतरही ते ठामपणे पवारसाहेबांच्या मागे, शरद पवारसाहेबांच्या मागे उभे राहिले, तेव्हा त्यांनाच उमेदवारी मिळायला पाहिजे होती. गंगापूरला सतीश भाऊ आधीपासून होते, मधल्या काळात अजितदादांबरोबर गेले, पण तो पुन्हा स्वगृही परतलेले. आणि तिथं स्थानिक राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी नाराज आहे. तुमचेही नेते कृष्णा डोणगावकर हे पण नाराज असल्याचं बोलून दाखवत आहेत. हे पण नाराजीला संघटनेच्या किंवा निवडणुकीच्या राजकारणात काही स्थान नसतं. विशेषतः पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्याला तर हे नाराजीचा अधिकारच नाही आहे. जो पक्षाने निर्णय घेतला त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा असेल किंवा कोणाचा असेल, जो उमेदवार ठरला, ज्या आघाडीत ज्याला जागा सुटली, बाकीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे. आणि जे नेतृत्व असतात कोणत्या का पक्षाचे, आमच्या तिन्ही पक्षाचे जर नाराज असेल तर मला असं वाटतं पक्ष नेतृत्वाला सगळ्या गोष्टीची जाण असते की कुठं कोण निवडून येऊ शकतो किंवा कोण लढत देऊ शकतो. उगा सीट घालवण्यात काही अर्थ पण नसतं ना. बरं, नवाब मलिक आहेत, त्यांनी आज प्रतिक्रिया दिली की मानखुर्द शिवाजीनगरमधून मी निवडणूक लढणार आणि जिंकणार. आता नवाब मलिक खरं तर अणुशक्तीनगरचे आमदार आहेत. तिथे आता त्यांच्या मुलीला सना मलिक यांना बहुधा तिकीट दिलेलं आहे. मानखुर्द त्याच्या समोरचा मतदारसंघ आहे, तिथे अबू आझमी मला वाटतं आमदार आहेत. आणि या सगळ्या स्थितीत एकीकडं मुलगी महायुतीकडून लढवायची, दुसरीकडे आता तिथं महायुतीनं नवाब मलिकांना सपोर्ट देत आहेत का अन्य कोण उमेदवार देतात ते पाहिल्यानंतर याच्यावर बोलता येईल. महायुतीचे जर नवाब मलिक उमेदवार राहिले तर त्यांना देता येईल ना उत्तर, कारण दाऊदशी संबंध आहे, दाऊदच्या मालमत्ता घेतल्या, हे आरोप भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत. आणि आताही तसं पाहायला गेलं तर हे आरोप असलेल्यांची मुलगी तिथं आमदार मी म्हणणार नाही, मुलाबाळांना याच्यात आणलं नाही पाहिजे, माझं त्याच्यात मत आहे. पण शेवटी त्यांची मुलगीच आहे ना, नवाब मलिकाच्या पाठिंब्यावरच ती उभी येते.
ठाकरे कुटुंबातील 2 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत, तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकीकडे सर्वच पक्ष उमेदवार घोषित करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे नावाची घोषणा झालेले उमेदवार हे घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील 2 सदस्य सातत्याने चर्चेत आहेत. त्यातील पहिला सदस्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि दुसरा म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे. सध्या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे 2 वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे की राज ठाकरे यांनीही एकेकाळी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यात ते विजयी झाले होते. बसला ना धक्का, पण हे खरं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः हा किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर भाष्य करताना त्यांनी सहजपणे हा किस्सा सांगितला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी माझ्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. फक्त एकदाच कॉलेजमध्ये असताना मी आयुष्यात निवडणूक लढवली. क्लास रिप्रेझेंटेटिव्ह साठीची ती निवडणूक होती. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आमचे 2 वर्ग असायचे. यावेळी मी त्या निवडणुकीसाठी उभा राहिलो होतो. माझ्या विरुद्ध हा कुणाल विजयकर उभा राहिला होता. मी जे एकमेव निवडणूक लढवली ती मी जिंकलो. त्यावेळी असा नियम होता की या निवडणुकीत कोणीही जिंकलं कोणीही हरलं तरी त्यानंतर होणारी पार्टी सर्वांसाठी समान असायची. त्यामुळे त्या जिंकण्या आणि हरण्याला काही अर्थ नव्हता. सगळे संध्याकाळी सांडलेले असायचे, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला. राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितल्यानंतर तेथे उपस्थितीत त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, सून यासह कुटुंबातील सर्व मंडळी जोराजोरात हसू लागली. दरम्यान सध्या राज्यातील निवडणुकीचे वातावरण आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगताना दिसणार आहे. त्यातच ठाकरे कुटुंबातील 2 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहे, तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. ते माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे सध्या वरळी आणि माहीम या दोन्ही मतदारसंघाकडे दिग्गजांचे लक्ष लागले आहे.